नागपुर के अंबाझरी पुलिस थाना हद से सेंधमारी की घटना सामने आई है। पुलिस के अनुसार शिकायतकर्ता जो गांधीनगर के निवासी है, अपने परिवार के साथ 19 फरवरी को बाहर गए थे। जब वे 28 फरवरी को घर लौटे तो उन्हें अपने घर में चोरी होने का पता चला। इस मामले में चोरों ने घर से मोबाइल फोन, ब्लो ड्रायर, स्मार्ट वॉच, वायरलेस एयरफोन, सोने की अंगूठी, 10,500 रुपए नगद और कुछ कागजात सहित कुल 36,000 रुपए का सामान चुरा लिया था। पुलिस ने तकनीकी जांच और गुप्त सूचना के आधार पर इस मामले का पर्दाफाश किया है। गिरफ्तार किए गए आरोपियों की पहचान वैभव संजय वांद्रे उम्र 19 वर्ष और रोहित चंद्रभान बानीवार उम्र 19 वर्ष के रूप में हुई है, जो दोनों संजय नगर पांड्राबोली के निवासी है। जांच के दौरान आरोपियों से चोरी का सामान बरामद किया गया है, जिसमें मोबाइल, स्मार्ट वॉच, ब्लो ड्रायर, तांबे का तार, एक हीरो कंपनी की दुपहिया वाहन और एक एप्पल कंपनी का मोबाइल शामिल है। ऐसा कुल 90,000 रुपए का माल जब्त किया गया है। पुलिस ने दोनों आरोपियों को हिरासत में लिया है। आगे की जांच अंबाझरी पुलिस कर रही है। पोलीस ठाणे अंबाझरी अंतर्गत फिर्यादी शोभना राय आहेत. ह्या आपल्या गांधीनगर अंतर्गत राहतात. ह्या त्यांचे परिवारासह दिनांक 19/2/2026 रोजी परिवारासह बाहेरगावी गेलेले होते आणि 28/2 ह्या ज्यावेळेस त्यांच्या घरी आल्या त्यावेळेस त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे लक्षात आले, ज्यामध्ये त्यांचे मोबाईल, 2 ब्रास हत्ती, ब्लो ड्रायर, स्मार्ट वॉच, वायरलेस एयरफोन, सोन्याची नथ, नगदी 10,500 रुपये आणि काही कागदपत्र असं एकूण 36,000 रुपयाचा माल चोरी गेल्याची त्यांनी तक्रार दाखल केलेली होती. दाखल गुन्ह्याचा तपास हा तपास पथकाचे प्रमुख पोहावा बलजीत ठाकूर यांच्या आणि त्यांच्या टीमकडे देण्यात आलेला होता. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय सूत्रधारांच्या मार्फतीने त्यांनी सदर घरफोडी ही उघडकीस आणली, ज्यामध्ये आतापर्यंत आरोपीकडनं मोबाईल, स्मार्टवॉच, ब्लो ड्रायर, तांब्याचे तार आणि एक हीरो कंपनीची मोटरसायकल आणि ॲपल कंपनीचा मोबाईल असा एकूण 90,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये आता पाहावे तो वैभव संजय वांद्रे व 19 वर्ष राहणार संजय नगर पांढराबोळी व रोहित चंद्रभान बानेवार व 19 वर्ष राहणार संजय नगर पांढराबोळी अशा 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी वैभव वांद्रे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्यावर यापूर्वी पण एक घरफोडी आणि एक शरीराविरुद्धचा गुन्हा नोंद आहे. आरोपींना अटक करून कस्टडी घेण्यात आलेली आहे. अधिक तपास सुरू आहे. आरोपी विरुद्ध जास्तीत जास्त प्रतिबंधक कारवाई परिणामकारक करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. हा बरोबर अटक केलेल्या आरोपीकडनं आणखी 2 गुन्हे उघडकीस आलेले आहे, ज्यामध्ये एक मोटरसायकल पण जप्त करण्यात आलेली आहे आणि एका गुन्ह्यामध्ये जे AC युनिटचे कॉपर वायर होते ते देखील आरोपीकडनं जप्त करण्यात आलेले आहे. अधिक तपास सुरू आहे. यामध्ये आणखी गुन्हे उघडकीस येण्याची आणि आरोपी यामध्ये वाढण्याची शक्यता आहे.